आणि आता बातम्या सविस्तर। महायुतीमध्ये धुसफूस नाही तर सगळं खुशखुश आहे असा दावा करणारे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा नाराज झाल्याचं कळतंय। विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंप्रमाणे 2 नंबरचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील खट्टू झाल्याचं कळतंय। बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणं होणं अपेक्षित होतं, मात्र त्यांना भाषणाची संधी मिळालीच नाही। अजित पवार तर राज्यपाल जाण्याआधीच कार्यक्रमातून निघून गेले, तर आपल्या नेत्याला भाषणाची संधी न मिळाल्यानं शिंदे समर्थक देखील नाराज झाले। ऐनवेळी कार्यक्रमाच्या नियोजनात कुणी बदल केला असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे। दरम्यान महायुतीतील आजच्या नाराजी नाट्याचा घटनाक्रम पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नियोजित कार्यक्रमानुसार अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं भाषण होतं। ऐनवेळी केवळ मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचीच भाषणं झाली। चैत्यभूमीवरील कार्यक्रमात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणं वगळण्यात आली। त्यामुळे अजित पवार राज्यपाल निघण्याच्या आधीच निघून गेले। एकनाथ शिंदेंना भाषणाची संधी न दिल्यानं त्यांचे समर्थक नाराज झाले। याआधी रायगडावरील कार्यक्रमात शिंदेंनी भाषण केलं, पण अजित पवारांना तिथे डावलण्यात आलं। त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांचं मुद्दाम खच्चीकरण होतंय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। दरम्यान भाषणापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन महत्त्वाचं असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय। चैत्यभूमीला जाणं, बाबासाहेबांचं दर्शन घेणं, बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा दुसरं मोठं काय असू शकतं? अरे बाबा, त्या भाषणापेक्षा बाबासाहेबांचं दर्शन मला मोठं होतं। बाबासाहेबांच्याकडून आज प्रत्येकाने एक तरी त्यांचा गुण घेतला पाहिजे। आणि मी तर म्हणेल, मगाशी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करताना म्हणालो, बाबासाहेब तुमच्यातला एक अंश जरी दिला, एक अंश जरी मिळाला तर या मनुष्य जीवन सार्थक होईल। दरम्यान भाषण करायला दिलं नाही म्हणून नाराज होणारे आम्ही